मावशी तुमचं नाव सांगा. छाया शामराव गायकवाड. बरं, कुठे राहता तुम्ही? दापोडीमध्ये. दापोडीमध्ये. बरं, कसा कसा त्रास तुम्हाला चालू झालता? मला उलटी होत होती. उलटी होत होती, मळमळ होत होती, हा मळमळ होत होती आणि हातपाय गळून जात होते. हातपाय गळून जात होते. चालणंच होत नव्हतं. हा, हे कधीपासून चालू होतं? पहिल्यापासूनच चालू. 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून. आपण डायलिसिस कधी चालू केलं? 25 तारखेपासून सप्टेंबर 25 सप्टेंबर 2023 ला आपण डायलिसिस चालू केलं. बरं, आता तेव्हा डायलिसिस करत होता, पण तुमचं क्रिएटिन डायलिसिस करून पण साधारणतः 10-12च्या दरम्यान राहत होतं. हो. हा बरं. 10-12च्या दरम्यान राहायचं. आणि एचबी पण थोडासा 5 ते 5-6च्या दरम्यान 7 पर्यंत 8 पर्यंत गेलता इंजेक्शन हो, घेऊन. आता आपण औषधं चालू केलेत तुमचे गेल्या महिन्यात 3 तारखेला, चालू. ऑगस्ट 3 तारखेला आपण चालू केले. त्यानंतर त्या औषधं चालू करायच्या आधी तुम्हाला डायलिसिस करताना काय काय त्रास व्हायचा? थंडी वाजून यायची, उलटी व्हायची. उलटी व्हायची, थंडी वाजून यायची. त्यावेळेस लघवीला किती व्हायचं? लघवीला होत होतं, पण थंडी लय वाजून यायची. थंडीला वाजून यायची. बरं, आता 1 महिना औषधं गेले. तुमचं गेल्या महिन्यातला रिपोर्ट आहे क्रिएटिनचा 10.15. आता 1 महिन्याची औषधं गेलेत. 1 महिन्यामध्ये तुमच्या क्रिएटिनचा रिपोर्ट आलाय 7.66. मागच्या 3 तारखेला बरोबर 7.66 आलाय. तर आता ह्या 1 महिन्यामध्ये क्रिएट तर आपलं कमी झालंय, सोबत तुम्हाला काय काय बदल दिसला? मला हातपाय दुखायचे राहिले, हातपाय दुखायचे राहिले. बरं, आणि मेन गोष्ट मळमळ होत नाही. मळमळ. आणि उद्या डायलिसिसला जायचं म्हणल्या दिवशी आदल्या दिवशी मला लय त्रास व्हायचा. म्हणजे डायलिसिसच्या आदल्या दिवशी तुम्हाला त्रास व्हायचा? काय त्रास व्हायचा? उलटी, मळमळ आणि रात्रभर झोपायची. झोपायचे नाही. आता असा काय त्रास होतो? आता काय नाही त्रास. काय त्रास होतो? आता चालत आली. चालत आलं? हा, त्यांना म्हणलं नाही चला, म्हणलं चालत. सकाळी पण चालत हे जे पेट्रोल पंप आहे ना आपला, तिथपर्यंत येते. तिथपर्यंत चालत? हा, तिथपर्यंत चालून परत घरी जाते. बरं, आता तुम्ही मला एक पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही दिवसभर झोपून राहायचा म्हणून. हा, आता झोपताय का? नाही. आता चांगलं लागतं. चांगलं. पहिले डायलिसिसच्या वेळेस 1 महिन्याच्या आधी डायलिसिस मध्ये पाणी किती निघायचं? 3 1 लिटर, लिटर 2 लिटर कधी 3.5. 3 लिटर 3.5 लिटर असं पाणी आता आता किती पाणी निघतंय? आता एक थेंब बी नाही निघत. पाणी निघतच नाही. निघतच नाही. ते लोक वरडायला लागतात. बरं, पहिलं सूज होती तुमच्या हाताला, पायाला, हा. चेहऱ्याला. आता सूज आहे का? नाही. आता सूज पूर्णपणे गेली. हा, सूज पूर्ण. आता लघवी किती वाढली का? वाढली. लघवी भरपूर हा, वाढली. भरपूर. लघवी वाढली म्हणजे काय झालं? तुमची किडनी चालू झाली, हा. किडनी चांगलं काम करायला. हा. ठीक आहे, थोडंसं रक्त कमी आहे, त्यानुसार काय गरजेचे उपचार आहेत ते करून घ्या. थोडंसं त्याच्यामध्ये क्रिएट डिस्टर्ब होतं, रक्ताची वाढीचे इंजेक्शन थोडंसं क्रिएट थोडं वाढू शकतं, पण ते हळूहळू कमी होऊन जाईल. आपल्याला पथ्य व्यवस्थित पाळायचे, हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण ते कमी करू. सध्याचे डायलिसिस चालू ठेवूया. एक इंजेक्शन पण देणार आणि डायलिसिस पण कमी करणार असं नको, आपण टप्प्याटप्प्याने त्याला बघूया. ठीक आहे.